की जी किती गंभीर बाब आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या एकूण मतांच्या टक्केवारीमध्ये 3 ते साधारणतः 5.75 एवढी ती टक्केवारी वाढीव सांगितलेली आहे. फेज 1 मध्ये मेल टर्नआउट हा 66.22% होता. फिमेलचा टर्नआउट हा 66.7% होता. थर्ड जेंडर टर्नआउट हा 31.32% होता आणि ओव्हरऑल जो टर्नआउट होता तो 66.1 होता. सेकंड फेज मध्ये मेलचा टर्नआउट हा 66.99% होता. फिमेलचा टर्नआउट हा 66.42% होता. थर्ड जेंडरचा टर्नआउट हा 23.86% होता. एकूण 66% 66.71% होता. पण यातली जी वाढ आहे जी 4 दिवसांनी प्रकाशित केली ती वाढ तब्बल 3.75% वाढलेली आहे. ही वाढीव मतांची संख्या कुठून आली, कशी आली याची उत्तरं एकदा आम्हाला अपेक्षित आहेत. कारण आम्ही कॉप्या करून पास होणारे लोक नाहीत. आम्ही गेली 2 वर्ष मेहनत घेतोय. स्वायत्त यंत्रणांचा ससेमिरा लागलेला असताना सुद्धा स्वायत्त यंत्रणांचं दडपण काय पद्धतीने सत्ताधाऱ्यांच्या कच्छपी लागून काम करत आहे. ईडी, सीबीआय आणि इलेक्शन कमिशन या सगळ्यांचाच एकूण पक्षपातीपणा आम्ही बघत आहोत. कारण जे लोक जाहीरपणे पैसे वाटतात, ज्यांचे व्हिडिओज आम्ही ट्वीट करतोय, ज्याची माहिती आम्ही देतोय की ठाण्यामध्ये एक मीनाक्षी महापौर नावाच्या उपमहापौर ज्यांचा पैसे वाटतानाचा व्हिडिओ मी स्वतः ट्वीट केला, ज्याच्यावर एकाही शब्दाने निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला नाही. काल एनसीपीचे नेते रोहित पवार यांनी काटेवाडीमधला पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ ट्वीट केला, त्यावरही कारवाई नाही. तिसरी गोष्ट, काल धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये परांडाच्या बूथ सेंटरच्या समोर समाधान पाटील नावाच्या 27 वर्षीय आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा जो निर्घुण बळी घेतला गेला, त्याच्याही संबंधाने अजूनही सरकारने कुठलीही संवेदना व्यक्त केली नाही. लोकशाहीचा उत्सव चालू असताना जर अशा पद्धतीने खून खराबा होत असेल तर आधीच लोकांची मतांची टक्केवारी ही इतकी खाली आलेली आहे की कालच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये सगळ्यात कमी मतदान हे बारामतीमध्ये अर्थात 47% झालं आहे. 47% लोकांच्या मतदानावर लोकप्रतिनिधी ठरवायचा याचा अर्थ असा की 53% लोकांची मतं विचारात घेतली जात नाही. हे गंभीर आहे. आणि हे का गंभीर होतं, का लोक मतदान प्रक्रियेला बाहेर पडत नाही, तर त्याला कारण सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिका आहे. सत्ताधारी ज्या पद्धतीने पक्षपाती वागतात आणि पक्षपाती वागत सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय, विरोधकांना वेगळा न्याय, एकूण मतप्रक्रिया चालू असतानाच अशा पद्धतीने गँगवॉर करणं आणि तानाजी सावंतांच्या गावगुंडांकडून परांड्यामध्ये आमच्या एका युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याचा बळी घेणं हे अत्यंत चिंताजनक आहे आणि येणाऱ्या काळातल्या मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम करणारा आहे. आमची आपल्या माध्यमातून विनंती असेल सरकारला की या सगळ्या वातावरणात निर्धोकपणे मतदान प्रक्रियेला 13 तारखेला लोकांना बाहेर पडता आलं पाहिजे आणि त्यासाठीचं अत्यंत निर्भय, स्वतंत्र, स्वायत्त असं वातावरण उपलब्ध करून देणं ही सरकार पक्षाची पर्यायाने गृहमंत्री बनवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी आहे. कारण कालचा बळी हा सरकार पक्ष, विशेषतः देवेंद्र फडणवीस नावाच्या
नापास गृहमंत्र्यांच्या अकार्यक्षमतेचा बळी आहे, हे आम्हाला गांभीर्याने इथे नमूद करावं लागतं. जरा संभाजीनगर आणि संभाजीनगराच्या मुद्द्यांवरती येऊया. नामकरणाच्या मुद्द्याचा तर श्रेय घेण्याचा प्रयत्न काल केला, पण काल ज्या पद्धतीने संभाजीनगरच्या विकासावर न बोलता, एकूण इथल्या लोकसभेच्या प्रश्नांवर न बोलता, ही निवडणूक लोकसभेची आहे की गल्ली बोळातली आहे याचंही भान न ठेवता ज्या पद्धतीने सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलेली आहेत ती कमालीची चिंताजनक आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जी काही भूमिका मांडली त्या भूमिकेत ते असं म्हणाले की वीर जवानांचा, शहीदांचा बळी घेणाऱ्या काँग्रेसला तुम्ही साथ देणार आहात की देशभक्त भुमरेंना साथ देणार आहात. मला म्हणजे काय बुद्ध्यांकाचं काय कौतुक करावं ते कळत नाहीये. त्यांनी कुठून हे सगळे जावई शोध लावले ते एकदा त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. कारण ज्या काँग्रेसच्या अनेकांनी ज्यांच्या पिढ्या या देशांसाठी गेल्या, ज्यांनी या देशासाठी गोळ्या झेलल्या, शहीदत्व पत्करलं, तुम्ही त्यांच्यावरती आक्षेप घेता आणि ज्या संदीपान भुमरेने इथे प्रत्येक रस्त्याला जिथं ब्रेक लागेल तिथं स्पीड ब्रेकर आणि जिथं स्पीड ब्रेकर तिथं दारूचं दुकान उभं केलं, अशा एका दारू विक्रेत्याला जर तुम्ही देशभक्त म्हणत असाल तर हा या देशातल्या वीर जवानांचा, इथल्या देशभक्तांचा आणि शहीद गेलेल्या आमच्या अनेक लढवय्यांचा हा अपमान आहे. याचं भान मुख्यमंत्री महोदयांना असायला हवं. ते मुख्यमंत्री आहेत याचा अर्थ ते काहीही बोलतील आणि लोक खपवून घेतील असं अजिबात होत नाही. या सगळ्यांमध्ये काल त्यांनी संभाजीनगरमध्ये आम्ही अमुक केलं, आम्ही डमुक केलं वगैरे काहीतरी सांगत होते. प्रश्न संभाजीनगरचा चालू होता. मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला पर्यंत पोहोचले होते. मुख्यमंत्र्यांचा गृहपाठ कोण करून देतं काही मला माहीत नाही, पण त्यांचा कुणीतरी होमवर्क चांगल्या माणसाने एकदा करून देण्याची गरज आहे. या निमित्ताने अजून एक स्पष्ट केलं पाहिजे की संभाजीनगरमध्ये बहुल मुस्लिम मतदार आहेत. हा कॉस्मोपॉलिटियन मतदारसंघ आहे. अशा कॉस्मोपॉलिटियन मतदारसंघामध्ये जबाबदार या राज्याचा पालक म्हणून मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीने अत्यंत जबाबदारीने वक्तव्य करणं उपयोग गरजेचं आहे. पण काल त्यांनी ज्या पद्धतीने एकूण इथल्या मुस्लिमांच्या बद्दलची वक्तव्य केलेली आहेत ती धार्मिक भावना दुखावणारी आहे, धर्माधर्मात तेढ निर्माण करणारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर निवडणूक आयोगाने दखल घेत तक्रार दाखल केली पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांच्या कालच्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या, जाणीवपूर्वक धर्माधर्मांमध्ये विष पसरवणाऱ्या भाषेवर आक्षेप घेत आम्ही स्वतः शिवसेनेची जबाबदार पदाधिकारी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये कालच्या त्यांच्या भाषणाच्या संबंधाने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत आहे. कारण त्यांची भाषा ना मुख्यमंत्री पदाला शोभणारी आहे, ना एका उमेदवाराच्या प्रचारकाची भाषा आहे. त्यांची भाषा ही निव्वळ आणि निव्वळ संभाजीनगरमध्ये येणाऱ्या काळात दंगली कशा निर्माण होतील, चिथावणी कशी मिळेल अशी चिथावणी खोर करणारी आहे. मला अपेक्षा आहे की आजही ते संभाजीनगर भागात आहेत, ते जालन्यात आहेत आणि या दोनही ठिकाणी त्यांनी संभाजीनगरमध्ये काय केलं, जालन्यात काय केलं, महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं, बेरोजगारीचा प्रश्न किती सोडवला, इथले किती उद्योग गुजरातमध्ये जाण्यापासून वाचवले, महागाईचा आणि बेरोजगारीचा दर किती कमी केलेला आहे, महिला सुरक्षेवर काय केलं, यावरची उत्तरं देणं त्यांनी अपेक्षित आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांची स्क्रिप्ट वाचू नये.
मुख्यमंत्र्यांनी कॉप्या करून पास होण्याचा प्रयत्न करू नये. मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करून बोलावे. आणि निवडणूक आयोगाला आमची विनंती असेल की निवडणूक आयोगाने कुणाच्याही दडपणाखाली न येता की मुख्यमंत्री आहेत तर त्यांना आम्ही अभय देऊ आणि सामान्य कार्यकर्ता आहेत तर लगेच नोटिसा पाठवू, अशा पद्धतीने पक्षपात न दाखवता मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कालच्या भाषणाबद्दल तातडीने तक्रार दाखल करून घ्यावी. अन्यथा जर पुढच्या काही काळामध्ये इथे तणाव निर्माण झाला आणि कुठलीही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, त्याला संपूर्णतः जबाबदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील याची कृपया नोंद घ्यावी. मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी म्हणून त्यांनी काय काम केलेलं आहे, त्यांच्या सोबत गेलेले जे अनेक लोक आहेत, माझे आक्षेप मी स्पष्टपणे सांगते की जे लोक इथे सांगतायत की आम्ही कोणतरी औरंग्याची कबर असेल आणि औरंग्याची कबर सजवली आणि याने कबर सजवली, त्याने कबर सजवली, उभाटाने कबर सजवली, हे असले बालिश आणि बाष्कल मुद्दे मुख्यमंत्र्यांनी काढू नये. या बाष्कल मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी बोलू नये. मुख्यमंत्र्यांनी सांगावं की इथे संभाजीनगरच्या मेट्रोचं काय झालं, संभाजीनगर 100% स्मार्ट सिटी झाली का, संभाजीनगरामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये नवीन इंडस्ट्रीज कुठल्या आल्या, संभाजीनगर मधल्या एकूण पॉप्युलेशन मधल्या किती लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिले, संभाजीनगर मधल्या महिलांच्या सुरक्षेचं काय केलं, यावर त्यांनी बोलावं. इथे तुम्ही औरंगजेब, औरंग्याची कबर शिवसेना उभाट्याच्या नेत्याने सजवली, कोणी सजवली होती ती कबर, हे कुठले उद्योग काढलेले आहेत. निवडणुका जेव्हा हातातनं निघून जातात आणि पराभव स्पष्ट समोर दिसतो, हे क्लिअर आहे की मराठवाड्यातल्या 8ही जागा आज महाविकास आघाडीकडे येत आहेत. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येते आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकते, त्यावेळेला जाणीवपूर्वक महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतमालाचा भाव या मुद्द्यांवरून हे निवडणूक घाणेरड्या पद्धतीने जर धार्मिक विदंडवादाकडे नेत असतील तर त्यांना ते मुख्यमंत्री आहेत याची आठवण करून देणं गरजेचं आहे. मी तक्रार दाखल करत आहे. तक्रार दाखल करण्याच्या आधी मी आपल्या सगळ्यांना त्याची माहिती देत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करत आहे की निवडणूक आयोगाने कुणाच्याही दडपणाखाली न येता मुख्यमंत्री आहेत म्हणून दडपून न जाता निरपेक्षपणे न्यायबुद्धीने वागले पाहिजे. आपण जी आकडेवारी, मतदानाची टक्केवारी वाढली असं म्हटलंय, नेमकं तुमच्याकडे आकडा कुठून आला? हा आकडा मी नाही दिला दादा. हा आकडा निवडणूक आयोगानेच प्रकाशित केला, ज्याच्या प्रिंट हा निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाने मतदान झाल्यानंतरच्या 2 तासानंतर जी आकडेवारी दिली त्याच्यात परत 4 दिवसांनी आकडेवारी वेगळी दिली आणि ज्या 2 आकडेवारींमध्ये तब्बल 2 ते 3.75% एवढा फरक आहे. आकडेवारी मी नाही काढलेली. तुम्हाला ईव्हीएमचा संशय वाटतं का? नाही, आम्हाला काय वाटतं हा मुद्दाच महत्वाचा नाही. मला तो असं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनाबाह्य आहेत. ते मुख्यमंत्री पदावर राहू शकत नाही, ते बेकायदेशीर आहे. पण माझ्या वाटण्याने तुम्ही काहीच करू शकणार नाही ना, मी पण काहीच करू शकणार नाही. माझं म्हणणं आहे की आकडेवारी कशी काय बदलली आणि ती कशी वाढली. दादा, काल 2 सभा झाली. आज या खुलताबादला तुम्हाला खुलं निमंत्रण आहे आणि आज बाजार सांगलीलाही आहे. 10 तारखेला सन्मान्य पक्षप्रमुखांची सभा इथे होईल. बरं, काय राज्याची परिस्थिती काय वाटते तुम्हाला? तुम्ही फिरताय दौऱ्यावर. मी आतापर्यंत जे एकूण 27 मतदारसंघ फिरले, विशेषतः भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, त्यानंतर यवतमाळ, बुलढाणा, धाराशिव, परभणी,
हिंगोली, हातकणंगले, कोल्हापूर, माढा, बारामती या मतदारसंघांमध्ये निश्चितपणे महाविकास आघाडी एक अत्यंत शानदार प्रदर्शन करेल. ओव्हरऑल राज्याचा विचार केला तर आम्ही 30+ असं आमचं प्रदर्शन असेल खात्रीने. काल रुपाली चाकणकरांनी ईव्हीएम मशीनची पूजा केली, याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार. काल त्यांनी जी काही थेरं आणि नाटकं केली, तोंडात फुले शाहू आंबेडकरांचं नाव, म्हणजे आता काय उनका बस चले तो तिकडे त्यांनी सत्यनारायणाची पूजाही घालून मोकळ्या झाल्या असत्या. असं मला त्याच्यात काही जायचं नाही, पण काल त्यावर तक्रार दाखल झाली आणि रुपाली चाकणकर यांच्यावर सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मतदानाची टक्केवारी फार कमी होत चाललेली आहे. बारामतीवर फक्त 48% मतदान झालं. 47% झालं दादा, 48 पण नाही. आणि मला तेच सांगायचंय की ज्या अर्थी मतदानाची टक्केवारी कमी होते याला कारण एक महत्वाचं हे आहे की ज्या पद्धतीने धाकदपटशाचं राजकारण केलं जातंय, एक दडपशाही केली जाते, लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. काल परांड्याला अगदी बूथ केंद्राच्या समोर ज्या पद्धतीने एक निर्घुण हत्या झाली, असं सगळं बघता लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरू शकतं. सत्ताधारी निवडणूक हातातून चालली आहे, त्यामुळे ही दडपशाही करत आहेत. कालची परांड्याची निर्घुण हत्या ही तानाजी सावंतांच्या गावगुंडांनी केली, हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढवायची असेल तर मोदींच्या चमकोगिरीच्या जाहिराती कमी करून लोकशाही किती महत्वाची आहे याच्या जाहिराती वाढवायची गरज आहे. आणि महत्वाचं म्हणजे राज्यात निर्भयपणे वावरता यावं नागरिकांना, असं वातावरण तयार करण्याची गरज आहे. ओवेसींनी परवा प्रश्न केला, जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जर मुसलमानांची मतं हवी असली तर 6 डिसेंबरची घटना हे केलेलं पाप आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावं. काय पक्षाकडनं काही आलेलं ओवेसी साहेब आणि त्यांच्या एकूण विद्वत्तेबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. खूपदा ते लॉजिकली बोलतात, बऱ्याचदा लॉजिकली बोलतात, अधूनमधून भाजपाची स्क्रिप्टही घेतात. त्यांनी जे काही आता, मी काही ते पूर्ण वक्तव्य ऐकलं नाही, पण आपण खरंच बोलत असाल असा माझा समज आहे. आणि त्यामुळे जर त्यांचं असं काही स्टेटमेंट असेल तर मला असं वाटतं की मुस्लिमांना आम्हीही गृहीत धरू नये आणि ओवेसी साहेबांनीही गृहीत धरू नये. ओवेसींनी कुठली तरी घटना सांगून मग मुस्लिमांचं काय करावं असं म्हणून मुस्लिम भावंडांच्या मेंदूवर शंका घेण्याची गरज नाही. They have that caliber, they have that potential, they can take their own decision. मुस्लिमांना स्वतःचा मेंदू आहे, स्वतःची निर्णय क्षमता आहे. त्यामुळे कोण संविधान वाचवण्यासाठी लढणार आहे, कोण अल्पसंख्याकांच्या हितरक्षणासाठी लढणार आहे आणि कोण भाजपला मदत करण्यासाठी लढणार आहे हे मुस्लिम भाऊ चांगलं जाणतात. त्यामुळे मी त्यावर भाष्य करायची गरज नाही. ओवेसींच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या कुठल्याही ट्रॅपमध्ये, भाजपच्या कुठल्याही ट्रॅपमध्ये न अडकता आम्ही आमच्या महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतमालाला योग्य भाव या मुद्द्यांवर अडून राहू. तुम्ही मतदानाबद्दल ताई एक प्रश्न असा आहे, तुम्ही मतदानाबद्दल साशंकता व्यक्त केली, आता भविष्यात काय काळजी घ्या, हे निवडणूक होणार आहे. 2 प्रश्नांची उत्तर एक्झॅक्टली दादा. अहो मी तुमचा प्रश्न टाळलाच नाही, लय गुणी लेकरू आहे, तुमचा प्रश्न टाळला नाही. पहिली बाब, उमेदवारांची मागणी जे जे करतात त्याच्यातनं विचार होतो. माझ्या माहितीप्रमाणे जेवढी मला माझ्या पक्षाची माहिती आहे त्यामध्ये तरी निश्चितपणे आमचा एकही जे आमची मुस्लिम भावंड आहेत त्यांच्याकडनं मागणी समोर आलेली नाही. पण आम्ही आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की आम्हीच आहोत की मागच्या वेळेला अब्दुल भाईंना, सत्तार भाईंना आम्ही उमेदवारी दिली होती. हा भाग आणि मंत्री केलं होतं. त्यामुळे आम्हाला अलर्जी आणि परहेज असायचं कारण नाही. कृपया चुकीचे परसेप्शन तयार करू नये, चुकीच्या नॅरेटिव्ह मध्ये जाऊ नये. लोकसभेला सुद्धा आमच्याकडे जर मागणी आलेली असेल आम्ही नक्की विचार करू. पण माझी जेवढी माहिती आहे, कारण मी एक जबाबदार पदाधिकारी म्हणून काम करते,
केलेली नाही. हा एक भाग. दुसरा आपण काहीतरी सांगत होता. काय दक्षता घेणार पुढची जी दक्षता विरोधकांनी घेण्यापेक्षा दक्षता सत्ताधाऱ्यांनी घेण्याची जास्त गरज आहे. पोलीस खातं सत्ताधाऱ्यांकडे आहे. इथे पोलिसांच्या समोर जर नितेश राणे जाहीरपणे सांगत असेल की काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचे ते करा, फार तर व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या बायकोला नेऊन दाखवाल आणि त्यावर एकही जण 353 नितेश राणेवर दाखल करत नसेल किंवा देवेंद्र फडणवीस या विधानाची दखल घेत नसतील तर याचा अर्थ सरकार प्रायोजित बेबंदशाही चालू आहे. ही बेबंदशाही रोखण्याचं काम सरकारचं आहे. खैरे साहेबांना विचारायचं काय पण सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून जाऊन खूप धावपळ झाली, त्यामुळे आपली वेट होत नाही. म्हणजे इकडे जाऊया तिकडे जाऊया. पण इथे काल आता अशा वर्तमानपत्र वाचायला सुद्धा वेळ मिळत नाही. आपण त्यांचं हे केलं असतं त्याच्यातही वेळ घालवता येत नाही. काल फक्त एक क्लिप मी ऐकली. मुख्यमंत्र्यांची सभा कुठेतरी मला वाटतं बजाजनगरला चालली होती. त्या बजाजनगरमध्ये खूप लोक गोळा केले. म्हणजे कसे गोळा केले? 300 रुपये 500 रुपये असे करून कोणाले आमच्याकडे पुरावा आहे का? पैसे देऊन आणि दारूचे पैसे ना, दारूचे पैसे लोकांचे हे हप्ते घेतलेले पैसे, लोकांचे पाणी घासायचं टक्केवर घेतलेले पैसे, ती व्यक्ती माझ्यावर आरोप करते. त्या आरोपाला तथ्य नाही आहे, परंतु स्वतः काय करता काय नाही त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. कोणीच नाही. आता बाकीचे जे मित्रपक्ष ते सुद्धा दूर पडलेले आहे. तर त्यामुळे आता त्यांना असं वाटतं काय होईल. पण पैसे देऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सभा आणता. तुमची हिंमत होती तर तुम्ही प्रधानमंत्र्यांना आणायला पाहिजे होता. तुमची हिंमत होती तर बाकीच्या नेत्यांना आणलं पाहिजे होतं. इव्हन इथे आपले गृहमंत्री सुद्धा येत नाही, उपमुख्यमंत्री. हे सगळं त्यांचं दुर्दैव आहे या शिंदेचं आणि त्या भुमरेचं. आणि म्हणून या ठिकाणी तो काही बडबड करायला लागला. आता बडबडीला मी त्याच्यानंतर 4 तारखेनंतर उत्तर देणार. मी पाहतो यांनी कसं केलं ते. पण प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगेल की इथे येऊन वातावरण खराब करायचं, काहीतरी बोलायचं आणि येऊन जाऊन त्या शिंदेला फक्त उद्धव साहेबांच्या अगेन्स्टच बोलायचं. शिंदेनं त्या ठिकाणी उद्धव साहेब बोलायचं त्या ठिकाणी या संभाजीनगरमध्ये अधिकार नाही. आम्ही चिडतोय, परंतु माननीय उद्धवजी आम्हाला संयमाने थांबत नाही. हेच जाणार आहे, हेच खपणार आहे, कशाला जाऊ दे आपण करायचं, आपोआप मरतात नाही. परंतु येऊन जाऊन काहीच नाही. हे जे म्हणतात ना की यांनी असं केलं तसं केलं, पण हे सुद्धा त्यावेळेस मंत्रिमंडळात होते. 2 नंबरचे मंत्री होते एकनाथ शिंदे, आणि तरी त्या ठिकाणी ते बोलतात. म्हणून यंदा त्या ठिकाणी निश्चितच लोकांचा आता छप्पन चांगली बसणार आहे. लोक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बरोबर आहे. माननीय उद्धवजींचं नेतृत्व लोकांनी मान्य केलेलं आहे. आदरणीय शरद पवार साहेब असतील, बाकी राहुलजी असतील, बाकी सर्व आमचे घटक दल जे आहेत सगळे बरोबर आहे. आणि त्यामुळे वातावरण आपलं महाविकास आघाडीचा खूप चांगलं मराठवाड्यात झालेलं आहे. संपूर्ण मराठवाड्यातील 8च्या जागा जिंकण्याच्या तयारीत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मी मराठवाड्याचं बोलेल. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की आता त्यांचं मात्र धाबादाराने देखील काय होईल. मग ते पैशाचा वापर. आता तुम्हाला सांगतो की एक आमचा ड्रायव्हर होता, त्या ड्रायव्हरच्या घरी पैसे आले. पैसे कसे आले? त्याचे 2 मतं आले. 2,500 रुपये 5,000 रुपये दिले. त्याचं नाव वगैरे लिहून घेतलं ड्रायव्हरनी आणि त्यांनी सांगितलं साहेब घ्या. नको म्हटलं ठीक आहे. अजून कोणाकडे गेलेले पहा. पैसे वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालला. आणि आता अजून जसे मतदानाची वेळी त्यावेळेसपर्यंत अजून काय करते इलेक्शन कमिशन किंवा पोलीस डिपार्टमेंट यांनी जर ते लक्ष दिलं तर ठीक, नाही दिलं तर मग आम्ही पण आमच्याही लक्षात येईल की कोणाच्या बाजूने. आणि म्हणून पालकमंत्री आता नाही आहे. कसं माहिती आहे का, आता आचारसंहिता आहे, पण पालकमंत्री अजूनही रुबाब मारताना अधिकारी ऐकत असतील तर ते त्यांना त्या ठिकाणी त्यांना पण त्या अधिकाऱ्यांचा जाब विचारावा लागेल. मुस्लिम तसं नाही आहे. एक सांगतो तुम्हाला, मी या शहरामध्ये 1990ला मी पहिला हिंदू आमदार झालो. 28 वर्ष या ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली होत दिल्या नाही. ज्या पूर्वी होत होत्या त्या आम्ही थांबवल्या आणि त्याच्यानंतर भाईचारा सुरू झाला. या शहराची या जिल्ह्याची प्रगती व्हायला लागली. DMIC सारखे प्रोजेक्ट या ठिकाणी यायला लागले. मग इतके प्रोजेक्ट आणि बाकी सर्व शांतता प्रस्थापित केल्यानंतर ह्याच BJPची B टीमनी म्हणजे हैदराबादवाल्यांनी इथे येऊन घेणारा घातला.
राजाबाजामध्ये दंगल केली, त्याच्यानंतर मग राम मंदिराच्या समोर दंगल केली. या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी त्या परीने या शहराचं वातावरण खराब झालं. म्हणून मुस्लिम समाजातील सुद्धा अनेक मान्यवर त्या ठिकाणी म्हणतात की ये MI माने के बाद में और बाकी B टीम वाले ये सब आके रोज दंगे फसाद करायला लागले. हमने कैसा जीना यहाँ हे त्यांना असं वाटलं. म्हणून शिवसेना त्यांना आणि मान्य उद्धवजींचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं. या सर्व मुस्लिम बांधवांनी उद्धवजींचं नेतृत्व मान्य केलं, म्हणून त्या ठिकाणी ते आमच्या बरोबर सध्या आहे. पण इतके म्हणजे अजून त्यांची ती MI बाजू थोडीशी जिवंत आहे. ती संपल्यानंतर मग ते पूर्ण आमच्या बाजू येईल. म्हणजे जे पूर्वी होतं वातावरण, ते वातावरण सौंदर्य वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या शहराला खैरे साहेब, या शहराला 10 दिवस पाणी येत, नळाला पाणी आता पाण्याचा प्रश्न म्हणजे आता मी 5 वर्ष ऐका दुसरा प्रश्न माझा, उद्योग कंपन्या सुद्धा 25% बंद आहे या शहराला. बेरोजगार लोक जास्त होऊ राहिले. कोणाचं राज्य आहे? कोण जबाबदार कोण आहे साहेब? नाही, राज्य कोणच आहे? ते राज्यकर्ते जबाबदार आहे, मुख्यमंत्री जबाबदार आहे, उपमुख्यमंत्री जबाबदार आहे. आणि तुम्हाला हे सांगतो की केंद्र सरकार पण जबाबदार आहे याला. पाणी पुरवठा त्या ठिकाणी मी आता परत एकदा सांगतो तुम्हाला आणि सगळ्यांना मी बोलतो, पाण्याची योजना केंद्र सरकारकडनं, काँग्रेसच्या सरकारकडनं मी आणली समांतर जलवाहिनी. केवढ्याची होती? 792 कोटीची होती. PPP मधली ती होती, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. ती यशस्वी करण्यासाठी आम्ही खूप धडपड केली आणि त्या योजनेसाठी काँग्रेस गव्हर्नमेंटमध्ये स्वतः शरद पवार साहेबांनी प्रधानमंत्र्यांबरोबर बैठक लावून ती त्या ठिकाणी केली. जयपाल रेड्डी असतील, बाकी मग इतर असतील, सर्वांचं त्या ठिकाणी मी सांगतो कमलनाथ त्यांनी ही दिली. योजना सुरू झाली. PPP म्हटलं तर ते इन्व्हेस्टर वगैरे सगळे असतात. त्यावर महापालिकेचा 1 लाख पैसा पण लागला होता. पण हे असताना सुद्धा काही लोकांनी, म्हणजे तुम्हाला सांगतो, काही मीडिया NGO, काही सनदी अधिकारी, भाजप आणि MIM या लोकांना वाटलं की शिवसेना ते क्रेडिट मिळेल म्हणून त्यांची योजना बंद पाडली. आजचं काय झालं? ती योजना 792 म्हणजे 800 कोटीची असेल, पण आज मात्र त्या ठिकाणी 2800 कोटीपर्यंत गेली. 2000 कोटी रुपये जास्त लागले. याला कोण जबाबदार आहे? बरं, अजून वेळ पण लागला. जर ती योजना आमची समांतर जलवाहिनी पूर्ण यशस्वी झाली असती तर तुम्हाला सांगतो 3 वर्षापासून तुम्हाला पाणी मिळालं असतं. पण हे मुद्दाम मिळू दिलं नाही. हा माझा त्या ठिकाणी खूप राग या लोकांवर आहे, कारण मी खूप कष्टाने ती योजना आणली होती केंद्र सरकारकडनं, काँग्रेस गव्हर्नमेंटकडनं आणली होती आणि ती होऊ दिली नाही. त्यामुळे माझ्या समाजावर शहराला पाणी मिळत नाही, हे दुःख मला त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि अजून काय दिसत येतो ना? नाही सर, ठीक आहे, सांगतो मी. दानवे साहेब दौऱ्यावर गेलेले आहेत. आमचे सगळ्यांनी दौरे झाले. मी आदरणीय ताईंच्या बरोबर त्या ठिकाणी याच करता आलो, कारण संध्याकाळच्या 2 सभा आहेत, त्या सभा आणि उद्याची परवाची तयारी आम्हाला करावी लागते. पण मुद्दाम खोचकपणा कधी विचारवलं नाही. दानवेची सभा संध्याकाळी तुम्ही प्रेमी जरी म्हणते द्या. एकेकाळी याचं फार कौतुक वाटतं बरं काय, म्हणजे तुम्हाला सगळ्या पत्रकारांचं. तुम्ही छान आहे, म्हणजे खेचता ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही विचारलं पाहिजे, तुम्ही ग्रिल केलं पाहिजे आणि तुम्ही जितकं ग्रिल कराल तितकं आम्हालाही कस देऊन त्याची उत्तरं देता येते. पण मला प्रश्न कधी कधी असा पडतो की चला एवढ्या आमच्या सभा झाल्या, म्हणजे आदित्यजींची सभा झाली, माझी सभा झाली, दानवे साहेब सभा घेत आहेत, वरुण भैया येऊन गेले. 10 तारखेला सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब येणार आहेत. संदीपान भुमरेच्या सभेसाठी भाजपचा कोणता नेता आला? कोण आलं बरं अजितदादांकडून? काही संदीपान भुमरेची सीट सोडून दिली आहे का त्यांनी? किती आलबेल आहे महायुतीत? दादा, ह्याच्यावर पण एकदा प्रश्न विचारावं. तुमची बहीण म्हणून विनंती आहे, जसे आम्हाला तुम्ही ग्रिल करता ना, एकदा ग्रिल करा तुम्ही. कदाचित तुम्हाला पाठिंबा असेल मागून भाजपचा. नाही, मला तर तुमचा सुद्धा पाठिंबा आहे. मला खात्री आहे की पत्रकार म्हणून तुम्ही ते काही जरी बोलला तरी तुमच्या हातला माणूस म्हणून तुम्ही सुद्धा निश्चितपणे 13 तारखेला मशालच पेटवणार आहात. मला खात्री आहे तुमच्याकडून सुद्धा. एकेकाळी थँक्यू दादा. आदरणीय सुषमाताईंच्या आणि खैरे साहेबांच्या परवानगीने या ठिकाणी उमेदवार श्री अर्जुन भगवानराव गालफडे यांनी
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री चंद्रकांतजी खैरे साहेबांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी केलेला आहे. ते पत्र ते माननीय खैरे साहेबांच्या हातात या ठिकाणी सुपूर्द करतायत. तसेच RPI रिपब्लिकन पक्ष खोब्रागडे गट याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री भाऊ निर्भवने हे सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी ते महाविकास आघाडीला अर्थात चंद्रकांतजी खैरे साहेब उमेदवार यांना ते पाठिंबाचं पत्र सुपूर्द करतायत. आधीही बरीच पाठिंब्याची पत्र या ठिकाणी आहेत. तर या तुम्ही अल्पोपहार आपलं सर्वांनी घ्यायचं आहे. प्लीज थांबा ना महाराज, असं नाही करायचं. आता तुमचं ऐकलं ना मी एक तासभर, एक मिनिट थांबा. अरे घे ना गणेश, हे मुळे पत्रकार बांधव प्लीज. वाघमाराजी हो वाघमारे काही राग असेल तर आमच्यावर काढा. अल्पोपहार घ्या. थांबा ना प्लीज सगळेजण. माधव तुम्ही जाऊ बघा. गणेश देना पडता. उन्नीस सर कुठे वहाँ बैठना था ना ऊपर. मी राजू भालेराव अध्यक्ष अण्णाभाऊ साठे फाउंडेशन तर्फे माननीय खैरे साहेबांना पाठिंबा देत आहे. सर्व पत्रकार बांधव प्लीज एक 5 मिनिटं आपण थांबायचं आहे. अरे गणेश सुरू करा ना. हो भाई सब लोग क्या है क्या दिया मोदी ने. हो चंद्रबाबा, उन्नीस सर आणि माधवची जबाबदारी तुमच्यावर आहे. छोटी छोटी चॅनल वाले यार तुम झगडा पण करून झगडा घेऊ करणार आहे. त्यांचा पूर्ण पक्ष संघटना हे आपल्या सर्वांना महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहे. मी त्यांचं धन्यवाद आहे, अभिनंदन करतो.